अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुका मधील सांवगा विठोबा अवधूत महाराज संस्थान गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सवाची सुरुवात होऊन गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भक्त यात्रेला येतात। या ठिकाणी विदर्भसह इतर राज्यातून हजारोंच्या संख्येने अवधूत महाराज दर्शनासाठी भक्त येत असून ही विदर्भाची एक दिवसीय सर्वात मोठी व कापुराची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। या यात्रेकरिता स्थानिक प्रशासनाचे नियोजन मात्र शून्य दिसत आहे, कारण सदर यात्रेच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील संपूर्ण विभाग प्रमुखाची बैठक व्हायला पाहिजे होती, परंतु कुठेच झाली नाही। भक्ताकरिता आरोग्य, पिण्याचे पाणी, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, सांवगा विठोबा गावाकडे येणारे सर्व रस्ते यांची दुरवस्था, खोलाड नदीवरच्या पुलावरचा कठडाही गेल्या कित्येक महिन्यापासून तुटलेला असून तसेच नाल्यावरील नवीन पुलाचे अपूर्ण काम यामुळे येथे यात्रेची गर्दी बघता अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। तरी पण प्रशासनाचे दुर्लक्ष करून साधी दखलही घेतली नाही, तर संस्थानतर्फे वेळोवेळी पत्रव्यवहार करून सूचना व विनंती केली आहे। तरी संस्थान अध्यक्ष नेमाडे व सचिव तसेच विश्वस्त यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत केली बातचीत। नमस्कार। गुढीपाडव्यानिमित्त सांवगा विठोबा या ठिकाणी जे यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे, संस्थानातर्फे आपल्या कोण्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे, काय सांगू शकाल? श्री विठोबा संस्थान रूप श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान, श्री क्षेत्र सांवगा विठोबा, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती हे महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात सुद्धा प्रसिद्ध संस्थान आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी गुढीपाडवा रामनवमी महोत्सव दिनांक 29/3/2025 ते दिनांक 7/4/2025 पर्यंत हा उत्सव संस्थांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। दिनांक 29/3/2025 ला चंदनउठीचा कार्यक्रम आहे। दिनांक 30/3/2025 ला झेंडे चढविण्याचा भव्य दिव्य नेत्रदीप असा सोहळा या सावंगपूर नगरीमध्ये संपन्न होत आहे। या सोहळ्याला महाराष्ट्रातून 3 ते 4 लाख भाविक दर्शनाकरता श्रद्धेने या ठिकाणी येतात। या महोत्सवाकरता संस्थांच्या वतीने या ठिकाणी दर्शन बारीचा 67 गाल्याचा मंडप संस्थांनी या ठिकाणी भाविक सावलीमध्ये राहावेत या उद्देशाने या ठिकाणी टाकलेला आहे। तसाच या ठिकाणी भाविक भक्तांना बसण्याकरिता संस्थांच्या वतीने 72 गाल्यांचा मंडप संस्थांच्या वतीनेच टाकण्यात आलेला आहे। येथे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, आरोची व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था सुद्धा संस्थांनी केलेली आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना दररोज या ठिकाणी जेवणाची व्यवस्था म्हणून सकाळ संध्याकाळ संस्थांच्या वतीने इथे जेवणाची व्यवस्था सुद्धा एक चांगल्या सुसज्ज असं शेगावच्या धर्तीवर एक प्रसादालय या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। निश्चित आमचे भाविक भक्त त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ त्या महाप्रसादाचा लाभ घेतात। या ठिकाणी येणारा जो भाविक वर्ग आहे, हा भाविक वर्ग सर्वसाधारण वर्ग या ठिकाणी लाखोच्या संख्येने येतात। दुःखी भाविक वर्ग जास्त प्रमाणात या संस्थानाला जुळलेला आहे। त्यामुळे ही एक या ठिकाणी कापूर जाळण्याची जी प्रथा आहे ती श्रद्धेच्या याच्यातून त्या कापुराच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी महाराजाची श्रद्धा म्हणून या ठिकाणी कापूर जाळला जातो। या गुढीपाडव्याला निश्चित 300 क्विंटल कापूर या ठिकाणी एकाच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी जाळल्या जाणार आहे। या प्रसिद्ध यात्रा म्हणून ही एक महाराष्ट्रात कापुराची यात्रा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। या ठिकाणी महाराजांच्यासाठी जे लोक येतात, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा म्हणून या ठिकाणी नाही, महाराजांच्या श्रद्धेने या ठिकाणी लोक सर्व जुळलेले आहे। या श्रद्धेनेच या ठिकाणी सर्वांचं दुःख निवारण होते। या ठिकाणी ज्या सुखसुविधा आहे त्या संस्थांच्या वतीने आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु शासनाची एक आम्हाला उदासीनता अशी दिसून येत आहे की एवढं मोठं तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात सुद्धा एक प्रसिद्ध, अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध, विदर्भात सुद्धा प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून
या ठिकाणची रस्त्याची दयनीय अवस्था, त्याच्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एसटी बेसिसची सुविधा नाही. 15 ते 16 लाख भाविक या ठिकाणी दर्शनाला येऊन त्या ठिकाणी एसटीची सुविधा या ठिकाणी शासनाने अजूनपर्यंत करून दिलेली आहे. हे निश्चितच एक आमच्या दृष्टीनं, या संस्थांच्या दृष्टीनं शासनापर्यंत आम्हाला एक फार मोठी खंत आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. याचा पाठपुरावा करून सुद्धा शासनही या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहत नाही, लोकप्रतिनिधी सुद्धा आमच्या पाठीशी उभे राहत नाही. हे एक आम्हाला फार मोठी या ठिकाणी शोकांतिका दिसून आहे. या ठिकाणी येणारा भाविक वर्ग निश्चितच या गुढीपाडव्याच्या दिवशी लाखोच्या संख्येने उपस्थित होणार आहे. या गुढीपाडव्याच्या सर्व भाविक भक्तांना मी चांगल्या एक शुभेच्छा देतो. या ठिकाणी येणारा सर्व भाविक भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि चांगल्या प्रकारचा प्रवास या ठिकाणी हो अशी अवधूत महाराज यांनी प्रार्थना करतो आणि सर्वांना मी या गुढीपाडवा आणि रामनवमीच्या शुभेच्छा देतो. जय अवधूत. धन्यवाद. संस्थानाचे सचिव म्हणून आपण काय सांगू शकाल? या एवढ्या मोठ्या भव्य दिव्य हे नियोजन आहे आणि अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष या यात्रेवर होत आहे. काय सांगाल आपण? आता आमच्या सावंगा विठोबा देवस्थानची जी अवस्था आहे, या देवस्थानला येणारे जे रस्ते आहेत हे रस्ते खूप दुरावस्थेत आहेत. आमच्या अमरावतीकडून जो सावंग्याला रस्ता येतो त्या रस्त्यावर जो पूल आहे त्या पुलाला व्यवस्थित तरीकेनं कळे लावलेले नाही आहेत आजूबाजूला. त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्याप्रमाणे एक नवीन पूल तयार करण्यात आला त्या ठिकाणी, तर त्या पुलाला सुद्धा कठडे सोडा, पण त्याचं डायव्हर्शन जे केलेलं होतं ते डायव्हर्शन अजून काढलेलं नाही. या ठिकाणी येणारा भाविक जो आहे हा साधारणतः गरीब वर्गातला आहे. तो येण्या जाण्याचा त्याचा जो प्रवासाचा जो जरिया आहे ते महामंडळ आहे, एसटी आहे. या एसटीनं प्रवास करताना त्याला भरपूर असं म्हणजे वेळेवर अशी एसटी प्रत्येक स्थानकातून मिळेल असं नाही. या ठिकाणी बसची व्यवस्था शासनानं केलेली नाही. एसटी बसेससाठी मग आपण असा पाठपुरावा केला आहे का डेपो? आम्ही आमचे अध्यक्ष आणि मी स्वतः आम्ही या विभागीय अधिकारी जे आहेत या ठिकाणचे अमरावतीचे त्यांना आम्ही बऱ्याच वेळ भेटलो, बऱ्याच वेळ निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की आम्ही यात्रेमध्ये आम्ही यात्रेच्या आधीच आम्ही तुमच्या बस फेऱ्या सुरू करू. त्याप्रमाणे त्यांनी रविवारला एक बस फेरी सुरूही केली होती, परंतु तेही आता रेग्युलर बस फेरी नाही. एसटी महामंडळाला निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा इलेक्ट्रिकच्या बसेस येणार आहेत काही, ते इलेक्ट्रिकच्या बसेस आल्यानंतर आम्ही तुम्हाला रेग्युलर सेवा देऊ, परंतु अद्यापपर्यंत मात्र त्यांनी आम्हाला कोणत्याच प्रकारची रेग्युलर सेवा दिलेली नाही. ही जे बाब आहे हे आपल्या पत्रकार मंडळी आमची शासनापर्यंत पोहोचवा अशी मी अपेक्षा करतो आणि गुढीपाडवा आणि रामनवमीच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो. जय अवधूत. सीसीटीव्ही कॅमेरे किती ठिकाणी लावले? सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे किती लावलेले आहेत सध्या? जवळजवळ आमच्या संस्थांमध्ये 16 कॅमेऱ्याची व्यवस्था आम्ही संस्थांच्या आतमध्ये केलेली आहे. प्रसादालयामध्ये आमच्या 11 कॅमेऱ्याची व्यवस्था आम्ही प्रसादालयामध्ये केलेली आहे. रोडवर सुद्धा आम्ही 2 कॅमेरे रोडवर सुद्धा आम्ही लावलेले आहे. आमच्या मंदिराच्या गेटवर सुद्धा आम्ही याची सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच यावर्षी आम्ही नव्यानं एक आता की ज्या अमरावतीहून येणारे रस्ते, चांदुरेलीहून येणारा रस्ता आणि मालखेडवरून येणारा रस्ता याकरिता भाविक जे या ठिकाणी दान देतात त्या दानची व्यवस्था म्हणून आमच्यापर्यंत ते गर्दीमुळे 3 ते 4 लोकांमुळे आमच्यापर्यंत दान ते पोहोचत नाही. म्हणून आम्ही संस्थांच्या वतीनं प्रत्येक रोडवर आम्ही आमच्या संस्थांचा अधिकृत असा मंडप टाकलेला आहे. त्या ठिकाणी भाविकांना आपलं दान त्या ठिकाणी जमा करावं अशी मी भाविक भक्तांना विनंती करतो. आणि निश्चितच हा गुढीपाडवा महोत्सव एक चांगल्या प्रकारचा गुढीपाडवा महोत्सव या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाने सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहावं.
लोकप्रतिनिधींनी सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहावं, तसंच सर्व पत्रकार बंधूंनी सुद्धा या देवस्थानच्या व्यथा ज्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी मी आपणाकडून अपेक्षा करतो. पुनश्च सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. जय अवधूत. धन्यवाद.